विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं हे वरळीची जनता ठरवेल. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरनं शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. घराबाहेर पडणाऱ्यांनो सरकारनं दिलेला पावसाचा अलर्ट गांभीर्यानं घ्या, प्रवास टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. विरा देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, तुळींज रोड, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसर पाण्याखाली. विरारमध्ये गुडघाभर तर नालासोपाऱ्यात कमरेइतकं पाणी साचलं. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली. घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूक मंदावली. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यात झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवरती परिणाम. ठाण्यात दुचाकीवर झाड कोसळल्यामुळे 2 जण जखमी. मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला. सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला. तर मुंब्र्याच्या संजय नगरमध्ये भिंत कोसळल्यामुळे 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. ऋतू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे महापौर संतापल्या. भांडूपच्या सोनापूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला. जवळच खोदकाम सुरू असल्यामुळे रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा. महापौर ऋतू तावडे घटनास्थळी. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का? राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यामुळे 2 पक्षांकडून मला टार्गेट केलं जात आहे. आम्ही फील्डवर काम करणार आहे. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. अमित साटम यांचं उत्तर. तुंबलेल्या पाण्यात फिरणं म्हणजे फील्डवर असणं नाही. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक. तर साटमांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंकडून सारवासारव. अमित साटमांविरोधात मनसेकडून आंदोलनाची हाक. येत्या सोमवारी प्रत्येक विभागात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. साटम यांच्या वर्तणुकीवरनं मनसे आक्रमक. मुंबईतल्या दुर्घटनेवर साटम फिरी हसतायत. भाजपचा क्रूर चेहरा समोर. संजय राऊतांचा निशाणा. तर आधी स्वतःचा पक्ष सांभाळा. भाजपच्या नवनाथ बन यांचं टीकाकारांना उत्तर. राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त केलं पाहिजे. फक्त दानपेटीवरती डल्ला नाही तर राम आणि सीतेची आभूषणं चोरीला. उद्या मुंबईत मग संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन करणार. संजय राऊत आक्रमक. ऋतू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाहीत. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. ऋतू तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा ऋतू तावडेंचा आरोप. गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल. मात्र महापौरांच्या दालनात जाऊन हेरगिरी करणं चुकीचं. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू. रुग्णालयातनं घेतला राज्यातल्या पावसाचा आढावा. शिवसैनिकांना रस्त्यावरती उतरून मदतकार्य करण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 19 बंधारे पाण्याखाली. तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनंही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो. हातनूर, गोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतल्या पानवल धरणही ओव्हरफ्लो. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा थैमान. नदी नाल्यांना पूर. मांगरोळ तालुक्यातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराला मुलगा मुस्तबा गैरहजर. सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती. पाकिस्तान, इराक, आर्मेनिया, जॉर्जिया यांसारख्या 100 देशांचे सर्वोच्च नेते उपस्थित. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.